शोध लागला. कुरुंदवाड नांदणी खून प्रकरणातील 2 जणांना ठोकल्या बेड्या. पहा सविस्तर बातमी. कुरुंदवाड नांदणी मार्गावर काल गुरुवारी सांगली येथील संतोष कदम याचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती. हा खून करून मारेकऱ्यांनी संतोष कदम याचा मृतदेह 4 चाकी गाडीत ठेवून गाडी रस्त्यावर ठेवून मारेकरी पसार झाले होते. दरम्यान खून कोण केला आणि कशासाठी केला याबाबत डीवायएसपी समीर सिंह साळवी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शीतल कोल्हाळ, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथकाच्या माध्यमातून तपास गतिमान केला आणि अखेर पोलिसांच्या खून प्रमाणातील 2 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. सांगली येथील नितेश वराळे वय वर्ष 30, सूरज जाधव वय वर्ष 21 या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर यामधील तिसरा संशयित आरोपी तुषार भिसे अद्याप फरारी आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की खून झालेल्या संतोष कदम याने नोकरी लावतो असे सांगून संशयितांकडून लाखो रुपये घेतल्याचे समजते. मात्र संशयित आरोपींना नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे 4 चाकी गाडीतच संतोष कदम याचा पोटावर, हातावर अशा अनेक ठिकाणी चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केला. दरम्यान मयत संतोष कदम याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत. या खुनाच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही आणि प्राप्त माहितीच्या आधारे खून करून पसार झालेल्या मारेकऱ्याचा छडा लावला. नांदणी मार्गे कुरुंदवाड भैरवाडीकडे निघाले. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील गॅस गोडाऊनच्या पुढे आल्यावर गाडी बंद करून गाडीत मृतदेह ठेवून मारेकरी या मार्गावरून येणाऱ्या वाहनातून सांगलीला निघून गेले असे कळले. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपीचा छडा लावून रात्रभर शोध घेऊन अखेर संशयित नितेश वराळे व सूरज जाधव या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली आणि संबंधित संशयित आरोपींनी खुनाची कबुली दिली. दरम्यान यामधील तिसरा आरोपी तुषार भिसे अद्याप फरार असून त्याचा तपास पोलीस करीत आहेत. मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.